रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ जवळील उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर आता त्या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी पुलाच्या मध्यभागातील स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली होती। त्यानंतर संबंधित ठिकाणी सिमेंट आणि खडी टाकून दुरुस्ती करण्यात आली असून त्यावर हिरवे कापड अंथरून वाहतूक सुरळीत करण्यात आली। मात्र या ठिकाणी पुरेशा सुरक्षिततेची व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। 2017 मध्ये या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू झाले होते आणि 2019-20 मध्ये तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुलाचा स्लॅब कोसळल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवर पुन्हा टीका करत गणेशोत्सवापूर्वी पाहणीसाठी येणाऱ्या मंत्री, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकदा तरी एसटीच्या लालपरीमधून या महामार्गाचा प्रवास करावा अशी मागणी केली। आलिशान वाहनातून नव्हे तर सामान्य नागरिकांच्या रोजच्या प्रवासातूनच महामार्गाची खरी अवस्था समजते असा टोला त्यांनी लगावलाय। नमस्कार। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वडखळ नाका या ठिकाणी आपण पाहिलं की नवीन बनवलेल्या रस्त्याच्या फ्लायओव्हरला भगदाड पडलं आणि ते भगदाड पडल्यानंतर असं एकाच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ही रस्ते दुरुस्तीची कामं नव्याने बांधलेल्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी रिपेअरिंगच्या वेळेस जी काही काळजी घ्यायची आहे ॲज पर IRC नॉर्म्सनुसार आणि मॉर्चच्या गाईडलाईन्सनुसार की साधारणतः 80ची स्पीड या महामार्गाला आहे, राष्ट्रीय महामार्गाला, तर त्या ठिकाणी योग्य बॅरिकेटिंग, ब्लिंकर्स, कोन आणि इतर सर्व गोष्टींची उपाययोजना करणं गरजेचं आहे जेणेकरून की ते खड्डे झाले असताना तिथे अपघात होणार नाही, रिपेअरच्या वेळेस देखील अपघात होणार नाही। त्याचसोबत आता गणेशोत्सव येणार आहे, तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणामध्ये बरेच सारे मंत्री, त्याचसोबत हे विरोधी पक्षनेते किंवा सत्ताधारी हे सर्वांचे दौरे चालू होतील, अधिकाऱ्यांचे दौरे चालू होतील। त्यांना विनंती करतो एक सामान्य नागरिक म्हणून, तुम्ही पायी चालू नका माझ्यासारखे, तुम्ही लक्झरी गाडी सोडून कृपया आम्हाला विनंती असेल की तुम्ही सरकारी एसटी जी बस आहे आपली MSRTCची त्याच्याने तुम्ही प्रवास करा जेणेकरून की तुम्हाला त्या महामार्गाची खरोखर म्हणजे जी काही केलेली प्रगती आहे ती तुम्हाला दिसेल।